आयुर्वेदमध्ये असं म्हटलं गेलंय की जो कफ तयार होतो त्याला म्हणतात आमा. आमा जो असतो ते काय आहे, एक स्टिकी प्रोडक्ट आहे, जो की अनडायजेस्टेड फूड आणि लोअर इम्युनिटी, म्हणजे हे सगळं जेव्हा आत जातं त्यावेळेला काय होतं की आपला जो फूड आहे, म्हणजे जे काही आपण जेवण जेवलो आहे, ते जर का अपचन राहिलं, अपचित राहिलं आणि आपल्या शरीराची इम्युनिटी जर कमी राहिली, तर ते आमा तयार होतो. आमा काय आहे, जो कफ बनतो तो. ऍबनॉर्मल आणि इम्पेअर्ड प्रोसेस ऑफ डायजेशन अँड मेटाबॉलिझम, टॉक्सिक असतं हे, आणि याला शरीरामध्ये न्यूट्रलाइज नाही केलं जाऊ शकत, पण याला एलिमिनेट करता येतं. एलिमिनेट म्हणजे शरीरामधनं बाहेर काढायची आपण प्रयत्न करतो, हा आपोआप बाहेर पडत नाही. तर कफ हा खूप इम्पॉर्टंट आणि खूप म्हणजे असं म्हणतो ना रिस्की असा हा आजार आहे, जो की भरपूर कारणांमुळे होतो. सगळ्यात इम्पॉर्टंट कारण म्हणजे काय, इम्प्रॉपर डाएट. हेवी डाएट, ऑइली डाएट, कोल्ड जे थंड पदार्थ असतात ते जास्त खाणे, आणि काही पदार्थ जे डिफिकल्ट असतात तोडायला, ओके, म्हणजे किंवा आपण जे शिळं अन्न असतं आपलं, शिळं लेफ्ट, इटिंग लेफ्ट ओव्हर्स, म्हणजे जे शिळं अन्न असतं ते जर का आपण सकाळी खाल्लं, ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला इम्पेअर करतं, खराब करतं, आणि मग हे कफ सारखे आजार तयार होतात. पॉल्युटेड एअर, टॉक्सिन्स पार्टिकल जसे की स्मोक आहे, डस्ट आहे, पोलेन ग्रेन्स आहे, म्हणजे जे झाडांमधनं पोलेन बाहेर पडतं, डर्ट म्हणजे जी हवामध्ये जी डर्ट आली आहे ती पूर्ण फिरत असते आणि आपल्या लंग्स मध्ये जाते. जेव्हा आपण ब्रिदिंग करतो, जेव्हा आपण श्वास घेतो, त्याच्यामुळे आपल्याला मग इरिटेशन होतं आणि लंग्स अफेक्ट. तिसरं आहे सीझनल चेंजेस, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. काय होतं, आपलं जे बॉडी फंक्शन आहे हे प्रत्येक सीझन मध्ये डिफरंट काम करतं. म्हणजे टेम्परेचर आणि क्लायमेटच्या हिशोबाने आपलं शरीर जे आहे ते आपल्याला बदलत असतं. तर काही सीझन्स मध्ये, जसं की आता जर आपण बघितलं, गरम झालेलं आहे, संध्याकाळी काही काही वेळा थोडं थंड होतं, मग आपण एसी किंवा पंख्यामध्ये कूलरमध्ये बसतो तर परत थंड होतं. तर हे जे चेंज ऑफ टेम्परेचर आहे, चेंज ऑफ सीझन आहे, जर का आता 2-3 दिवसामध्ये कुठेतरी पाऊस पडून गेला तर परत थंड होऊन जाईल. तर या जे चेंजेस आहेत, तर ते आपल्या शरीरामध्ये इतके पटकन जे चेंजेस होतात, ते अडॉप्ट करायला त्रास होतो, आणि मग रेस्पिरेटरी प्रॉब्लेम हे सुरू होतो. एक अजून कारण आहे एक्सरसाइज. एकही एक्सरसाइज करायची नाही किंवा अति जास्त एक्सरसाइज करणं, हे दोन्ही लंग साठी हार्मफुल असतात. म्हणजे जर का तुम्हाला कफ आहे किंवा अजून काही ब्रिदिंग तुम्ही काहीच करत नाहीये, आपल्या लंग्सला चांगलं ठेवायसाठी तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे. लंग्सशी संबंधित व्यायाम करायला पाहिजे. किंवा जे कोणी करत नाहीये त्यांना हा प्रॉब्लेम होतो, किंवा जे कोणी जास्त करतात, जसं की काही जे म्हणजे वर्कआउट वगैरे करतात, त्यांना कॅपॅसिटीच्या प्रमाणे पेक्षा जास्त व्यायाम करतात, तर मग तिथे त्यांच्या लंग्सला हे अफेक्ट करतात. आणि इमोशनल क्रेज, जे एखादा व्यक्ती खूप दुःखात असेल किंवा खूप रडू येत असेल, तेव्हा पण हे लंग्स आपले प्रॉब्लेम मध्ये येतात. तर हे काही कारण आहे ज्याच्यामुळे लंग्सचे प्रॉब्लेम दिसायला लागतात.